हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक ॲप्लिकेशन पाहिलं होतं. कोणतं? ए व्हेकल मूव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. या ट्रॅकमध्ये फिरण्यासाठी जास्तीत स्पीड लिमिट म्हणजे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड किती असावं लागतं त्याचा फॉर्म्युला पाहिला होता आपण. V इज इक्वल टू V मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू SRG. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, R रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक आणि G ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जास्तीत जास्त एवढ्या स्पीडनं व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर फिरू शकेल. आता आपल्याला दुसरं ॲप्लिकेशन पाहायचं ज्याचं नाव आहे वेल ऑफ डेथ. ज्याला मौत का कुआ असं पण म्हणतात. सर्कसमध्ये हा खेळ खेळला जातो पहा, ज्याच्यामध्ये एक व्हर्टिकल सिलेंडर असतो आणि या व्हर्टिकल सिलेंडरमध्ये एखादं वाहन, कार किंवा मोटरसायकल असं सर्क्युलर ट्रॅकमध्ये फिरत असतं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमध्ये फिरत असतं. तर आपल्याला असं हे पाहायचं आहे की हे अशी कार किंवा मोटरसायकल सर्क्युलर ट्रॅकमध्ये कशी फिरते, खाली का पडत नाही, त्याचं फिरण्यासाठी कमीत कमी किती स्पीड पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की व्हर्टिकल ट्रॅकमध्ये, सर्क्युलर ट्रॅकमध्ये जेव्हा एखादं वाहन फिरतं तेव्हा त्याच्यावर ॲक्ट होणारे कोणकोणते फोर्सेस असतात. तर समजा ह्या कारचं मास m आहे, तर त्याला खाली खेचणारा फोर्स कुठला असेल, तर त्या कारचं वेट ज्याला आपण mg म्हणतो, मास इंटू ॲक्सलेरेशन टू ग्रॅव्हिटी. आणि ते खाली का घसरत नाही, तर वरच्या दिशेमध्ये एक फोर्स कार्य करत असतो टायर आणि ह्या वॉलच्या मध्ये, त्याला म्हणतात फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि तिसरा एक फोर्स त्या कारवर किंवा व्हेकलवर ॲक्ट होत असतो, तो या डायरेक्शनमध्ये असतो. तो या वॉलनं या व्हेकलवर अप्लाय केलेला फोर्स असतो, तो परपेंडिक्युलर असतो, त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. म्हणजे या फिरणाऱ्या व्हेकलवर किती फोर्सेस ॲक्ट होत आहेत, वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, फ्रिक्शनल फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो आणि नॉर्मल रिॲक्शन हे या वॉलला परपेंडिक्युलर, त्यामुळं सेंटरकडे कार्य करत असतो. हा सेंटर कशात आहे, तर ह्या सर्क्युलर ट्रॅकचा, ह्या सर्कलमध्ये जे व्हेकल फिरतं आहे त्या सर्कलच्या हा सेंटर आहे. समजा या सर्कलचा रेडियस r आहे, तर आपल्याला हे पाहायचं आहे की हे कार या ठिकाणी का फिरते असे किंवा खाली का पडत नाही. तर तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी 3 फोर्सेस काम करतात, या व्हेकलवर 3 फोर्सेस काम करतात, डाऊनवर्ड, अपवर्ड आणि परपेंडिक्युलर टू द वॉल ऑफ द सरफेस ऑफ द वॉल. आता ज्या अर्थी गाडी फिरताना खाली पडत नाही आणि वरही जात नाही, याचा अर्थ हे 2 फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करत असणार आहेत. म्हणजे पहिले इक्वेशन काय मिळेल आपल्याला, Fs इज इक्वल टू mg, इक्वेशन नंबर 1. फोर्स ऑफ फ्रिक्शन बॅलन्सेस वेट, दोन्ही फोर्सेस एकमेकाला बॅलन्स होतात, त्यामुळं हे व्हेकल खाली पडत नाही आणि वरही जात नाही. आता दुसरा एक फोर्स, तिसरा फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन. ज्या अर्थ हे व्हेकल सर्क्युलर ट्रॅकवर फिरते, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर,
आणि तुम्हाला माहिती आहे की सर्क्युलर ट्रॅकवर कुठली वस्तू फिरू द्यात त्याच्यावर सेंटरकडे ॲक्ट होणारा फोर्स असावा लागतो. तर या केसमध्ये हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे हा सेंटरकडे कार्य करतोय. सो नॉर्मल रिॲक्शन acts as centripetal force. Centripetal force. We know that centripetal force is equal to mv square upon r. M mass of the vehicle, v is the speed of the vehicle, r radius of the circular track, horizontal track. So we can write n is equal to mv square upon r. Equation number 2. Now we know that force of friction, that is Fs, is equal to mu s into n. Putting this value of Fs in first equation, we get mu s into n is equal to mg. Equation number 4. Now putting this value of n is equal to mv square upon r in equation 4, we get mu s into mv square upon r is equal to mg. ही यांची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता या केसमध्ये काय होईल, एम गेट कॅन्सल. ओके, देन वी गेट v square is equal to rg upon mu s. Therefore v is equal to square root of rg upon mu s. आता या केसमध्ये हे जे स्पीड आहे ना, हे त्या व्हेकलचं त्या वेलमधलं मिनिमम स्पीड आहे. एवढं कमीत कमी स्पीड असेल तरच कार किंवा व्हेकल ह्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमध्ये या वेल ऑफ डेथमध्ये फिरेल. याच्यापेक्षा जास्त स्पीड असेल तरी चालेल, पण कमीत कमी एवढ्या स्पीडनं ते व्हेकल या वेल ऑफ डेथमध्ये फिरायला पाहिजे. आता हे मिनिमम स्पीड कशावर अवलंबून आहे पहा. आर म्हणजे रेडियस ऑफ दिस वेल ऑफ डेथ आणि म्यू एस काय आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे हे स्पीड जे आहे, कमीत कमी स्पीड आज सर्क्युलर ट्रॅकवर फिरण्यासाठी त्या व्हेकलला कमीत कमी एवढ्या स्पीडची आवश्यकता आहे.